नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे। 1 जानेवारीपासून घरकुल यादी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आता पाहता येणार आहे। ही यादी कशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तुमच्या मोबाईलमध्ये गूगल ओपन करा आणि गूगलमध्ये pmay.gov.in या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट तुम्हाला दिसेल। ही वेबसाईट बघा, व्यवस्थित पहा, ए टू झेड माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जेव्हा व्हिडिओ संपेल तेव्हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही ऑफिशियल वेबसाईट दिसेल। या वेबसाईटवरती इथं क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा जो ऑफिशियल पोर्टल आहे, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारचा हा ऑफिशियल पोर्टल तुम्हाला ओपन झालेला दिसेल। याच पोर्टलच्या माध्यमातून घरकुल यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचं नाव आलेलं आहे ते सुद्धा पाहता येणार आहे। त्यानंतर घरकुलसाठी तुमच्या ग्रामपंचायतीला किती घरकुलचं टार्गेट आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। बघा, या ठिकाणी एक 3 रेषा तुम्हाला दिसत आहेत। व्यवस्थित माहिती पाहून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। परत एकदा सांगतोय, जर तुम्ही घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप न करता तुम्ही पाहिलं पाहिजे। आता बघा, या ठिकाणी 3 रेषा दिसत आहेत। त्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा या ठिकाणी ऑप्शन किंवा एक दुसरा पेज या ठिकाणी ओपन होईल। आता यामध्ये बघा, आवास सॉफ्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल। 2 नंबरला आवास सॉफ्ट नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर परत यामध्ये काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील। यामध्ये डाटा एंट्री आहे, रिपोर्ट आहे। 2 नंबरला एक ऑप्शन आहे रिपोर्ट नावाचा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बाकी कोणत्याही ठिकाणी क्लिक करायचं नाही। व्यवस्थित समजून घ्या, मी व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला इथं दाखवत आहे। आता बघा, आता यामध्ये काही ऑप्शन ओपन झालेले आहेत। यामध्ये 1 नंबरला आहे फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट आहे। त्यानंतर फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट आहेत। आता त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीसाठी किती टार्गेट आलेलं आहे, किती घरकुल मंजूर झालेले आहेत, आधार सीडिंग आहे का नाही, हे सर्व याच फोल्डरमध्ये विविध ऑप्शनमध्ये देण्यात आलेले आहेत। आपण आता या व्हिडिओमध्ये घरकुल योजनेची यादी कशा पद्धतीने 2025 मध्ये पाहायची आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि कोणत्या ठिकाणी ही यादी पब्लिश केली जाणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती भरपूर अशा लाभार्थ्यांना नाही। त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी नक्की आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत। आता बघा, या ठिकाणी एक ऑप्शन आहे स्टेटस ऑफ आधार, जॉब कार्ड आणि SBM आणि SECC मोबाईल नंबर सीडेड। जर मोबाईल नंबर सीडेड असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। आता बघा, सर्वात शेवटी सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे। यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा यादी पाहण्यासाठी। आता बघा, इथं सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला काही माहिती भरायची आहे। व्यवस्थित पाहून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे। परत मी सांगतोय। आता या ठिकाणी बघा, ऑल राज्य तुम्हाला या ठिकाणी दिसेल। यामध्ये आपल्याला राज्य जो आपला असेल तो राज्य इथे निवडायचं आहे। देशातील सर्व राज्य या ठिकाणी दर्शवले जात आहेत। आपण महाराष्ट्र राज्याला सिलेक्ट केला, त्यानंतर जो आपला जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करा। आपण डेमोसाठी कोणताही एक जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करूया। त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे। व्यवस्थित माहिती पाहून घ्या। तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर आपली जी ग्रामपंचायत आहे, ज्या ग्रामपंचायतमध्ये आपण येत आहे, जर आपल्या गावाचं नाव त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या गावाला सिलेक्ट करा, किंवा ग्रामपंचायत दिसत असेल तर ग्रामपंचायतला सिलेक्ट करा। आता त्यानंतर आपल्याला खाली वर्ष निवडायचं आहे। आता वर्ष बघा, या ठिकाणी 2024-25 ला सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे। या ठिकाणी काही दिवसाच्या नंतर 25-26 असा ऑप्शन येईल। आता सध्या तरी 2024-25 आहे, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यामध्ये जेवढे लाभार्थी पात्र झालेले आहेत सर्व या ठिकाणी दिसणार आहेत। सर्वप्रथम आता आपल्याला इथं योजना निवडायची आहे। आता ज्या योजनेमधून आपण फॉर्म भरला आहे, आता 1 नंबरला बघा प्रधानमंत्री आवास योजना आहे, IAI न्यू कन्स्ट्रक्शनचा आहे। त्यानंतर ऑल सेंट्रल स्कीम आहेत, अशा विविध यामध्ये स्कीम आहेत। अधीम जमाती आवास योजना आहे। त्यानंतर बघा, अटल बांधकाम कामगार आवास योजना आहेत। अशा भरपूर योजना आहेत। तुम्ही जेव्हा पुढे पाहाल तेव्हा तुम्हाला सर्व योजना या ठिकाणी दिसतील। स्क्रोल करायचं आहे। ज्या योजनेतून आपण फॉर्म भरलाय, परत एकदा इथे लक्षपूर्वक ऐकून घ्या, ज्या योजनेतून आपण फॉर्म भरलाय त्या योजनेला सिलेक्ट करायचे आहे। कारण आपल्या राज्यामध्ये भरपूर अशा योजना आहेत घरकुलसाठी, आणि
दुसऱ्या राज्यातील सुद्धा यामध्येच ॲड करण्यात आलेले आहेत। आता आपल्याला ज्या योजनेमधून आपल्याला फॉर्म भरलेला आहे किंवा ज्या योजनेमध्ये आपण फॉर्म भरला आहे त्या योजनेला इथे सिलेक्ट करायचं आहे। बघा, मुख्यमंत्री अंत्योदय आवास योजना आहे, मोदी आवास घरकुल योजना यामध्ये आहे। त्यानंतर बघा, मुख्यमंत्री लाडली बहिणा आवास योजना आहे, ही आपल्या राज्यासाठी नाही परंतु इतर ज्या आपल्या राज्यासाठी आहेत, ज्या योजनेतून तुम्ही फॉर्म भरलाय त्याच योजनेला इथं सिलेक्ट करायचं आहे। रमाई आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, अशा भरपूर योजना आहेत। जी योजना असेल त्या योजनेला इथं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या। यशवंत घरकुल योजना आहेत। आता आपण इथं डेमोसाठी पाहणार आहात, त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, कारण यामध्ये सर्व कॅटेगरीतील लाभार्थी येऊ शकतात, त्यासाठी आपण प्रधानमंत्री आवास योजनेला सिलेक्ट केलेला आहे आणि खाली या ठिकाणी कॅप्चा दिलेला आहे। या कॅप्चाचं उत्तर तुम्हाला टाईप कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे समजून घ्या, कधी प्लस येईल, मध्ये कधी या ठिकाणी बेरीज येईल, कधी वजाबाकी येईल, कधी गुणाकार येईल, त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचं आहे। आपण आता इथं उत्तर टाकून घेऊया। उत्तर टाकलेलं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्याबरोबर खाली बघा, तुमच्यासाठी 2 ऑप्शन नवीन ओपन झालेले दिसतील आणि यादी सुद्धा तुम्हाला खाली दिसेल। आता आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ही यादी डाउनलोड करायची आहे। आता डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड एक्सेल नावाचा एक ऑप्शन आहे आणि डाउनलोड PDF नावाचा एक ऑप्शन आहे। आपण आता डाउनलोड PDF या बटनावरती क्लिक करूया। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करण्यासाठी एक पॉपअप येईल, त्यावरती डाउनलोड या बटनावरती परत एकदा क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड स्वरूपामध्ये ही यादी डाउनलोड झालेली दिसेल। आता इथं PDF आपण ओपन करूया। डाउनलोड झालेली आहे यादी आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे। आता या यादीमध्ये जे जे लाभार्थी आलेले आहेत त्या सर्व लाभार्थ्यांची नावे दिलेली आहेत। 2024-25 मध्ये लाभार्थी आलेले असतील, लाभार्थ्यांचं नाव आहे, व्यवस्थित पूर्ण पाहून घ्या। यामध्ये ज्या ज्या लाभार्थी घरकुलसाठी पात्र झालेले आहेत, कधी फॉर्म भरलेला होता या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। फॉर्म भरत असताना जो फॉर्म आहे कधी व्हेरिफिकेशन झाला, कधी इन्फेक्शन झाला आहे याची सुद्धा या ठिकाणी डेट दर्शवली जात आहे। आता या ठिकाणी जर तुम्हाला पाहायला गेलं तर यामध्ये काय काय उल्लेख करण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण आत्तापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे, इथून पुढे सुद्धा आपण घेणार आहे। त्यासाठी चॅनलला परत एकदा सांगतोय, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा। बघा, सर्वप्रथम लाभार्थ्यांचं नाव आहे, त्यानंतर ज्या स्कीमसाठी कोणत्या 2024-25 साठी त्याचा उल्लेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो नंबर आहे रजिस्टर्ड ID नंबर, तो ID नंबर दिलेला आहे। तुम्ही घरकुलचं जो तुमचं घरकुलचं फॉर्म तुम्ही कधी भरला आहे याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तुम्हाला घरकुल कधी मंजूर झाला आहे याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। तुम्ही पूर्ण पाहू शकता व्यवस्थित तुमच्या डोळ्याने आणि किती रुपयांचा तुम्हाला घरकुलसाठी इथं निधी उपलब्ध झालेला आहे। आता बघा, या ठिकाणी म्हणजे चालू महिन्यामध्ये 18 डिसेंबरची ही तारीख आहे। 18 डिसेंबर 2024 रोजी सुद्धा यामध्ये लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात आले आहेत। या ठिकाणी बघा, तुम्ही आता जो मी या ठिकाणी एक थंब दाखवत आहे, आता यामध्ये जेवढी तुम्हाला निधी घरकुलसाठी मंजूर झालेली आहे त्याची निधी दाखवत आहे, किती इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यावरती पडलेली आहेत, किती रुपयांचे पडलेले आहेत याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुम्ही फॉर्म कधी भरलेला होता याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्ही पाहू शकता घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची अचूक अपडेट तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद।